नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तसेच संत्रा पीक मार्गदर्शक। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज संत्रा पिकांवरील फळावरील जे डाग पडलेले काळे डाग फ्रूट ब्लाइटमुळे त्यावर आपण नियंत्रण कसं मिळवायचं ते बघणार आहोत आणि थोडक्यात आपण हवामान अंदाज सुद्धा दाखवणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो बघा, हा माझा प्लॉट आहे। तर सध्या आंब्या बहाराची फळे साधारण आपण एवढी झालेली आहेत, आपण बघू शकता सेटिंग। तर शेतकरी मित्रांनो, बरेच जणांचे मेसेज किंवा कॉल येत आहेत की सर फळगड सध्या सुरू आहे आणि फळांना काळे डाग पडलेले आहेत। तर आपणास मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। शेतकरी मित्रांनो, माझ्या प्लॉटमध्ये फार कमी आहे, तरी एखादं संत्र जर दिसलं तर आपल्याला त्याची ओळख पटेल। तर हे बघा, आपण बघू शकता साधारण संत्र्याच्या देठाजवळ असे काळे डाग पडायला लागले आणि ही फळे गळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि मेसेज सुद्धा येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी आपण एकच करायचं आहे, आपल्याला ब्लू कॉपर म्हणजेच कॉपर ऑक्सीक्लोराइड याची 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करायची। शेतकरी मित्रांनो, यामुळे काय होईल की हा जो बुरशीजन्य रोग आहे तो कंट्रोलमध्ये येईल। तर आपण बघू शकता इथे मोसंबी सुद्धा आहे। तर सध्या मोसंबीमध्ये तशी काही बिमारी आलेली नाही आहे, पण तरी आपण जर कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम आणि सोबतच जर स्टेप्टोसायक्लिन याची फवारणी जर केली तर निश्चितच आपल्याला याचा फायदा शेतकरी मित्रांनो मिळणार आहे। तर आपण आता बघूया पुढील हवामान कसं राहील। तर शेतकरी मित्रांनो, काय होतं आहे की आपण जवळपास 4 एप्रिलला जो अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये 17 ते 21 दरम्यान पुन्हा वातावरण जे आहे ते बिघडणार आहे, तर नेमकं त्याच ठिकाणी ते शेतकरी मित्रांनो वातावरण बिघडताना दिसत आहे। साधारण बघा, 17 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला उपयुक्त अशा हालचाली ॲक्टिव्हिटीज दिसत आहे। तर त्या नेमक्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो, जास्ती करून पश्चिम महाराष्ट्र आणि हलकासा मराठवाड्याचा भाग यामध्ये घेताना दिसतोय। तर याला विदर्भाचा फारसा असा इफेक्ट पडणार नाही, पण तरीही वेळेवर काही त्यामध्ये बदल झाला तर आपण निश्चितच त्यामध्ये आपण अंदाज देऊया। पण तुर्तास हा अंदाज लक्षात घ्यावा। काय होतंय की 17 तारखेपासून थोडं राज्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या दिसत आहे आणि त्या दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, धाराशिव तसेच इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत। मध्य महाराष्ट्रामध्ये बघा, याचा जो पाऊस आहे तो पुणे, नगर, साधारण नाशिकच्या दक्षिण भागाकडे येताना दिसतोय। तर इकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा याचं थोडंसं पावसाचं जे आहे ते प्रमाण होऊ शकतं। तर शेतकरी मित्रांनो, घाबरण्याचं असं कुठलंही कारण नाही, गारपीट वगैरे या पावसामध्ये होणार नाही। हा स्थानिक वातावरणात स्वरूपाचा पाऊस राहील। आणि आता काय होतं शेतकरी मित्रांनो की आता या 2 दिवसामध्ये तापमान खूप वाढणार आहे। तर या तापमानामुळेच स्थानिक वातावरणाचे ढग येणार आहेत आणि त्यामुळे हा पाऊस होणार आहे। तर साधारण एक कमी दाबसुद्धा दक्षिण भारतावर घोंगावणार आहे, त्यामुळे सुद्धा याचा इफेक्ट पडणार आहे। तर या कमी दाबामुळं दक्षिण महाराष्ट्राला थोडंसं पाऊसचं आहे तो मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि उर्वरित भागाकरता फक्त ढगाळ वातावरण राहील। तर सध्या जर बघितलं तर विदर्भाला याचा कुठलाही इफेक्ट दिसत नाही आहे शेतकरी मित्रांनो, पण वेळेवर जर त्यामध्ये काही बदल झाला तर निश्चितच आपल्याला अंदाज देण्यात येईल। तर तुर्तास हा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन करायचे आहे। तर मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तसेच संत्रा पीक मार्गदर्शक। तर अंदाज जर शेतकरी मित्रांनो आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।